मित्रांनो, अनेकांना हा प्रश्न असू शकतो की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 40 आमदार पळून गेले होते त्या आमदारांचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय होणार, त्यापैकी किती जण जिंकून येणार आणि किती जण पराभूत होणार. आणि मग याचा जेव्हा अंदाज घ्यायला जातो तेव्हा माझ्या मते निवडून येणाऱ्यांच्या पेक्षा पराभूत होणाऱ्यांची संख्या ही अधिकची असू शकते. त्यासाठी महत्वाचे 3 कारण हे असू शकतात आणि हेच 3 कारण पुढील काही मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारण 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि मग एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आणि 13 खासदार यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर त्यांनी मग थेट शिवसेनेवर दावा सांगितला, तो जिंकला. धनुष्यबाणावर दावा सांगितला, तो देखील जिंकला. आणि मग आता विधानसभा निवडणूक आहे आणि प्रश्न आहे की त्या 40 जणांचं नक्की काय होणार, जिंकून येणार का पराभूत होणार. आणि मग हे समजून घेण्याआधी मग जे 13 खासदार एकनाथ शिंदे सोबत गेले होते तर त्यांचं नक्की काय झालं. लोकसभा निवडणूक ही पार पडलेली आहे. मग जे एकनाथ शिंदे सोबत 13 खासदार गेले होते त्यापैकी नक्की किती पुन्हा संसदेमध्ये पोहोचले, किती जण घरी बसले आणि बाकीचे काय करत आहेत यावर थोडीशी नजर टाकणं आवश्यक आहे. आणि मग जेव्हा त्या 13 जणांचा विचार करतो, आपल्या सर्वांना त्यांची नावं देखील माहिती आहेत, त्यापैकी त्या 13 फक्त 4 जण हे पुन्हा संसदेमध्ये पोहोचलेले आहेत. आणि हे 4 जण आहेत त्यामधील पहिले आहेत श्रीकांत शिंदे, दुसरे आहेत प्रताप जाधव, तिसरे आहेत श्रीरंग बारणे आणि चौथे आहेत धैर्यशील माने. मग 9 जण सध्या राजकारणापासून थोडेसे दूर असलेले किंवा पराभूत झालेले दिसत आहेत. मग सगळेच जण पराभूत झाले का, तर नाही. राहुल शेवाळे पराभूत झाले, सदाशिव लोखंडे पराभूत झाले. असे पराभूत होणाऱ्यांची देखील काही संख्या आहे आणि ज्यांना तिकीट नाकारलं अशांची देखील काही संख्या आहे खासदारांपैकी. तर मग तिकीट नाकारणाऱ्यांमध्ये भावना गवळींना तिकीट नाकारलं होतं, हेमंत पाटलांना तिकीट नाकारलं होतं. म्हणजे असे काही तिकीट नाकारले, काही जण पराभूत झाले आणि 13 पैकी फक्त 4 जण संसदेमध्ये पोहोचले. मग एकनाथ शिंदे सांगतात आमचा स्ट्राईक रेट भारी, स्ट्राईक रेट भारी. काढा मग याचा स्ट्राईक रेट. 13 पैकी 4 जण. मग आता जे 40 जण गेले होते त्यापैकी फक्त एकाला उमेदवारी मिळालेली नाहीये, तिकीट नाकारलेलं आहे, श्रीनिवास वनगाला. मग बाकी 39 जणांचं नक्की काय होणार. तर माझ्या मते त्यापैकी अधिक लोक हे पराभूत होऊ शकतात. तो अंदाजित आकडा 23 ते 28 आहे असं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. आपण ऍव्हरेज धरलं होतं 25चं. तर त्यासाठी त्यांच्या पराभूत होण्यासाठी महत्वाचे 3 फॅक्टर काम करणार आहेत. 3 कारणं आहेत, 3 बाबी आहेत, 3 मुद्दे आहेत. मग त्यामधील सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा की सरकारच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, सरकारच्या विरोधात असलेलं नाराज मत. मग सध्या मागच्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हाताने सर्व कारभार सुरू आहे. आणि ज्या पद्धतीने राज्याची परिस्थिती दिसत आहे, म्हणजे राज्यामधील उद्योग हे परराज्यात जात आहेत. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा ताटकाना हा दिल्लीश्वरापुढे घाण टाकल्यासारखं दिसतं. महिला मुली या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नसल्यासारखं दिसतं. आणि मग एकूणच कायद्याचे 3-13 वाजलेले आहेत. जे काही विकास कामं असतात त्यामध्ये कुठेतरी हे सरकारचे मंत्री आमदार हे टक्केवारी खाण्यावर भर देत असताना दिसत आहेत. शिंदे सरकारचा तिजोरी रिकामी करण्यावर, खाली करण्यावर जोर असलेला दिसतो. कॉन्ट्रॅक्टरला पाळत असताना हे सर्व दिसतात आणि त्यामधून मलिदा लाटत असताना दिसतात. आणि हे सर्व जनता ही उघड्या डोळ्याने पाहत आहे. आणि मग जेव्हा महाराष्ट्र लुटला जात आहे तेव्हा मग महिलांच्या मनामध्ये चीड आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत म्हणून. युवकांच्या मनात चीड आहे, उद्योग परराज्यात पळवले म्हणून. शेतकऱ्यांसाठी कुठल्या ठोस योजना आणल्या नाही, त्यामुळे त्यांच्या मालाला हमी भाव मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चीड आहे. आणि एकूणच ज्या पद्धतीने या सरकारने हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला किंवा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मग ओबीसी विरुद्ध SC ST असं जे काही वाद लावण्याचं काम केलेलं आहे, आगीत तेल ओतण्याचं, तर याला सुज्ञ जनता ही बळी पडणार नाही. त्यामुळे सरकारवर जे मत नाराज आहे, जे मतदार नाराज आहेत,
जे फ्लोटिंग वोटर्स असतात, जे प्रत्येक निवडणुकीला बदलत असतात, तर ते फ्लोटिंग वोट हे सरकारच्या विरोधात जाऊ शकतं, ते खूप मोठा टक्का असू शकतो आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आमदार पराभूत होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा की हे जे 39 जण आहेत यातील बरेचसे जण हे एकतर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत किंवा चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. म्हणजे स्वतः एकनाथ शिंदेच 5व्यांदा निवडणूक लढवत आहेत. माहीमचे सदा सरवणकर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तिकडे ते गुलाबराव पाटील ते देखील तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. इकडे हे दीपक केसरकर ते चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. म्हणजे ह्यांचे जे उमेदवार आहेत तर हे उमेदवार हे स्वतः 2 पेक्षा अधिक वेळा निवडणूक लढवणारे असे जास्त आहेत. म्हणजे अनेक दिवस एकाच मतदारसंघावर ठाण मांडून बसलेले, ज्यांना दोनदा जनतेने निवडून दिलं, 3दा दिलं, 4दा दिलं. आणि अशा वेळी कुठे ना कुठेतरी त्यांच्या मतदारसंघामधील जनता ही त्या उमेदवारावरती नाराज असते. जसं आपण लोकसभेला पाहिलं की भाजपचे दिग्गज नेते, तर रावसाहेब दानवेंचंच उदाहरण घ्या, कोणालाही वाटलं नव्हतं ते पराभूत होतील. त्यांना असंच 5-6 टर्म झालते की ते तिथं जिंकून येत होते जालन्यामध्ये. यावेळी मात्र जनतेने दणका दिला, कारण वैयक्तिक रावसाहेब दानवेंच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती. म्हणजे सरकारच्या विरोधात नाराज मत असणं हा एक भाग झाला आणि तेथील स्थानिक आमदाराच्या विरोधात स्थानिकच्या लोकांचं नाराज मत असणं हा दुसरा भाग झाला. कारण 2 टर्म झालं, मतदारसंघात काही विशेष विकास होत नाहीये, मतदारसंघात नवीन मतदार आलेले असतात, मतदारसंघाच्या अपेक्षा बदललेल्या असतात आणि मग अशा वेळी कुठेतरी त्या आमदाराचं, लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष होतं आणि जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या असतात आणि मग त्या पूर्ण नाही झाल्या की जनता स्वतःहून मग त्या उमेदवाराच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती, नाराज मत तयार होतं आणि मग त्यामुळे तो आमदार उमेदवार पराभूत होतो. आणि मग या 39 जणांमध्ये 2 पेक्षा अधिक वेळा तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा निवडणूक लढणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचे जे उमेदवार आहेत 40 जण पळून गेले, त्यापैकी बहुतांशी जण हे पराभूत होऊ शकतात. यामधील तिसरा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, ते म्हणतात आम्ही उठाव केला, पत्रकारितेच्या भाषेमध्ये बंडखोरी झाली आणि मग त्यांचे विरोधक म्हणतात यांनी गद्दारी केली. कोणताही शब्द जरी गृहीत धरला तरी पण शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने भाजपच्या वळचणीला जाऊन बसले किंवा मग त्यांनी ज्या पद्धतीने सुरत, गुवाहाटी, गोवा केलं म्हणजे भाजप शासित राज्य, आणि ज्या पद्धतीने दिल्लीच्या इशाऱ्यावरती मग शिवसेना हे नाव देखील काढून घेतलं आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील काढून घेतलं, तर हे कुठेतरी जनतेला आवडलेलं नाही, रुचलेलं नाही. महाराष्ट्रामधील जनता ही सुज्ञ आहे, सुजाण आहे, सुशिक्षित आहे. कारण शिवसेनेमध्ये यापूर्वी देखील बंड झाले होते. छगन भुजबळांचं बंड आठवा किंवा गणेश नाईकांचं बंड आठवा किंवा मग नारायण राणेंचं बंड आठवा किंवा मग राज ठाकरेंचं बंड आठवा. या सर्वांच्या विरोधात खूप विशेष वातावरण तयार नव्हतं झालं किंवा तेवढा रोष जनतेचा नव्हता, कारण हे स्वतः गेले आणि त्यांनी त्यांचे पर्याय निवडले. म्हणजे भुजबळ वेगळ्या पक्षात गेले, नाईक वेगळ्या पक्षात गेले, राणे त्यांच्या पद्धतीने सोयीने पक्षात गेले, राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला. परंतु एकनाथ शिंदेंनी एक गंभीर चूक केली, ती म्हणजे शिवसेना हा पक्ष हडपण्याचा प्रयत्न केला, बाळासाहेबांना स्वतःच्या पाठीशी उभा करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांच्या भाषेमध्ये बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न केला. धनुष्यबाण हे चिन्ह देखील चोरून घेतलं. म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने मोदी शहांच्या इशाऱ्यावर हा निर्णय दिला, घाईघाईत निर्णय दिला आणि आमदार अपात्रता प्रकरणावर मात्र निर्णयच नाही. म्हणजे सोयीचा निर्णय पटकन देऊन टाकला आणि गैरसोयीचा निर्णय तारीख पे तारीख. मग हे कुठंतरी जनतेला कळतं आणि त्यामुळंच मग जनता मतपेटीमधून या सर्व गोष्टींचं उत्तर देऊ शकते अशी एकंदर परिस्थिती आहे. आणि मग आधीचे शिवसेनेमधील बंड हे वेगळे होते आणि एकनाथ शिंदेचं बंड हे वेगळं आहे, ज्याला महाराष्ट्रामधील जनता कधीच माफ करू शकत नाही. धर्मवीर आनंद दिघेंच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाही आणि महाराष्ट्र देखील तसाच आहे, चुकीला माफी नाही. आणि मग हे महत्वाचे 3 मुद्दे आहेत असं मला वाटतं. सरकारच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी,
दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराच्या विषयीची अँटी इन्कम्बन्सी त्याच्या विरोधातली, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हडपण्याची एकनाथ शिंदेंनी केलेली गंभीर चूक. आणि या 3 कारणांमुळे एकनाथ शिंदेचे जे 39 उमेदवार आहेत त्यापैकी 23 ते 28 इतके उमेदवार पराभूत होऊ शकतात, अशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील एकंदर परिस्थिती आहे. याबाबत मित्रांनो तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.